नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तेजी येणार, कधी येणार, कशामुळे येणार, काय महत्त्वाचं कारण, सविस्तर संपूर्ण थोडक्यात लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनल असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेल बेल म्हणजे घंटा सरका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो, काय संपूर्ण महत्त्वाची बातमी संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तरी शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, सुरुवात करत आहे। जसे की तुम्ही स्क्रीनवर शकता, कृषी विभागाचा अंदाज विश्वासार्थ कृषी विभागाने 5.34 लाख हेक्टर कांदा लागवड झाल्याचे जाहीर केले। राज्यातील खरीप उशिराचा खरीप रब्बी अशा 3 हंगामात कांदा लागवड होते। यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उन्हाळी कांदा लागवड होताना दिसत आहे। त्यामुळे एकूण लागवड क्षेत्र 6 लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करीत आहे। या कांद्याची काढणी मार्चपासून सुरू होईल। सध्या 106 लाख टन कांदा उत्पादकांचा अंदाज असला तरी अवकाळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेचे झळा लाटामुळे कांदा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। हवामान विभागाने यंदा तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे कांदा उत्पादकांबाबत नेमका आणि अचूक अंदाज वर्तवणे शक्य होत नाही। म्हणून केंद्र सरकारला देशांतर्गत गरज निर्यातीबाबतचे धोरण ठरविताना अडचणी येतात। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शोपर्यंत बदल्याबद्दल। भेटूया का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स, तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया पुढे, तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद।